अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पुढे काय? तर दर्जा मिळाला तो प्रवास कसा होता आणि पुढे काय, अशा प्रश्नांची उत्तरे या परिसंवादातून आपल्या सगळ्यांना मिळणार आहे. मुळातच मराठी माणसांचं भाषेविषयीचं प्रेम हे अत्यंत कमी आहे. भाषेविषयीची आस्था सुद्धा त्याच्या मनामध्ये कमी आहे. फक्त आपल्याला इंग्रजी जन्मजात किंवा झाल्या आई वडिलांच्या तोंडातून येत नाही आणि ती भाषा नाईलाजाने बोलावी लागते, म्हणूनच आपण त्या भाषेवर प्रेम करतो, असा माझा तरी वैयक्तिक अनुभव आहे. कारण भाषेच्या प्रश्नावर तामिळ कानडी लोक जितके आग्रही आहेत, जितके आक्रमक आहेत, तितके आपण आपल्या भाषेविषयी नाही, हे खेदानं म्हणावंसं वाटतं. कारण तुम्ही जर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला याच्या मागचा प्रवास बघितला तर 2004 साली देशात लोकसभेच्या निवडणुका लागलेल्या होत्या आणि ह्या निवडणुका लागल्यानंतर सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली एक आघाडी तयार झाली. या आघाडी तयार झाल्यानंतर त्यामध्ये करुणानिधी यांच्या पक्षाचा समावेश करायचा होता. करुणानिधींनी 2-3 अटी ठेवल्या. त्यामध्ये पहिली अट त्यांनी ठेवली की आमच्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या. महाराष्ट्रातल्या कुठल्याही पक्षानं कुठल्याही आघाडीत समाविष्ट होताना आमच्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या अशी अट गेल्या 20 वर्षात ठेवलेली नाही. म्हणजे राजकारण्यांना सुद्धा मते मिळवताना भाषा महत्वाची वाटत नाही किंवा भाषेसाठी आपण काय केलं तर आपल्याला मतं मिळतील याची खात्री नाही. म्हणजे आपण समजा जातीसाठी काय केलं महामंडळ तर मतं मिळतील, आपण धर्मासाठी काय केलं तर मतं मिळतील, देवळांना देणग्या दिल्या तर मतं मिळतील, वक्फ बोर्ड काढलं तर मतं मिळतील, लाडक्या बहिणींना पैसे दिले तर मतं मिळतील, पण भाषेसाठी काय केलं तर मतं मिळतील याची शाश्वती अजिबात नाही. म्हणजे ही काही उदाहरणं झाली. आणि ज्यावेळेस मी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी काही व्यापक आंदोलनाची भूमिका स्वीकारली त्यावेळेस सुद्धा मला लोकांनी अक्षरशः वेड्यात काढलं की भाषेसाठी कुणी काय आंदोलन करतं का, भाषेच्या प्रश्नावर कुणी काय असं करतं का, कोण दखल घेणार आहे का. 2016 साली पहिल्यांदा महाराष्ट्र साहित्य परिषद पुण्याने ह्या संदर्भात बैठक बोलवली. विचारवंत आले, लेखक आले, विविध संस्थांचे पदाधिकारी आले. बैठकीत ठरलं की आपण वेगवेगळे उपक्रम राबवूयात आणि सरकारकडे आपली मागणी आग्रहाने मांडूयात. फारसा त्याला काही प्रतिसाद मिळाला नाही. आपण सातारा जिल्ह्यातून 1 लाख पत्र ही पंतप्रधानांना पाठवली आणि त्यांचं मन जागृत करण्याचा प्रयत्न केला, पण ते काय झालं नाही. त्याच्यानंतर आपण देवेंद्र फडणवीस त्या काळात मुख्यमंत्री होते, ते महाबळेश्वरच्या दौऱ्यावर येणार होते आणि बिहारला पुस्तकांचं गाव हा दर्जा मिळालेला होता आणि मुख्यमंत्री त्यासाठी येणार होते. तर त्यांना काळे झेंडे दाखवण्याचं आंदोलन मी जाहीर केलं. काळे झेंडे दाखवण्याचं आंदोलन जाहीर केल्यानंतर पुण्याच्या साहित्य परिषदेमध्ये त्याची अशी तीव्र प्रतिक्रिया मिळाली की असं काळे झेंडे दाखवणं वगैरे आपलं काम आहे का, हे असलं काही करतात का, किंवा असं काही करायचं असतं का, असं एक प्रतिक्रिया उमटली. परंतु मी आंदोलन करण्यावर ठाम होतो. आंदोलन करण्यावर मी ठाम असल्यामुळे पोलीस खडबडून जागे झाले. मुख्यमंत्र्यांचा दौरा होता त्यामुळे मला उचलून स्थानबद्ध करण्यात आलं. पण स्थानबद्ध केल्यानंतर मी पत्रकारितेत असल्यामुळे आणि तत्कालीन एसपी संदीप पाटील त्यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख होते, मी त्यांना निरोप पाठवला की मुख्यमंत्री येथील जातील पण नंतर गाठ आमच्याशी. मग गाठ आमच्याशी म्हटल्यानंतर संदीप पाटील थोडे हे झाले. तिथल्या स्थानिक PIला सुद्धा मी थोडी दमबाजी केली. त्यानंतर त्यांनी असा तोडगा काढला की देवेंद्र फडणवीस उतरले हेलिपॅडवर की पहिली चर्चा तुमच्याशी करते आणि तुम्ही देवेंद्र फडणवीसांकडे हा प्रश्न मांडा. ह्यावेळेस त्यांनी काय प्रतिसाद दिला नाही तर पुढच्या वेळेस आंदोलन करा. आम्ही म्हणजे ठीक आहे की आपण प्रयत्न करूयात तसा. मग देवेंद्र फडणवीसांची आमची भेट झाली. पुण्यातनं महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी आले होते, माजी आमदार डॉक्टर कांताताई नलवडे आल्या होत्या, इथले सातारा जिल्ह्यातले आमचे हरीश पाटील मित्र जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष. आम्ही 4-5 जणांनी चर्चा केली. देवेंद्र फडणवीसांनी पंतप्रधानांकडे पाठपुरावा करतो असं आश्वासन दिलं, पण त्यातूनही काही घडलं नाही. मग आम्ही पंतप्रधान कार्यालयाला पुन्हा पत्रव्यवहार केला आणि 26 जानेवारी 2018ला दिल्लीत धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला. धरणे आंदोलनाचं नेतृत्व सातारचे आमदार शिवेंद्रराजेंनी करावं अशी
त्यांना गळ घातली आणि त्यांनी ती तयारी दाखवली. दिल्लीतल्या आंदोलनाला 26 जानेवारी म्हणजे दिल्लीतलं स्वरूप तुम्हाला माहिती की कसं असतं की दिल्लीत असं काय आंदोलन करणं 26 जानेवारी दिवशी अत्यंत अशक्य गोष्ट आहे. म्हणजे 26 जानेवारी दिवशी जर कुणी दिल्लीत असेल आपल्याकडं तर तिथला बंदोबस्त, तिथली सुरक्षा व्यवस्था सगळं भेटून तिथं आंदोलन करणं अत्यंत अवघड गोष्ट असते. पण तरी सुद्धा आम्ही दिल्लीत गेलो. सगळ्या परवानग्या नाकारलेल्या होत्या. अटक होण्याची भीती होती. पण अटक झालो तर कुठेतरी भाषेसाठी आपण आंदोलन केलो म्हणून भाषिक स्वातंत्र्य होईल अशी काही भविष्यात पदवी मिळण्याची शक्यता निर्माण झाली तर आपल्याला ती मिळेल म्हणलं आपण आंदोलन करूया. पुन्हा आंदोलन आपण दिल्लीत जाऊन केलं. प्रचंड पत्रव्यवहार केला. शरद पवारांपासून राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे अशा सगळ्यांना याची गळ घातली. राजकारणी सुद्धा आपले फार हुशार असतात. आपल्याला माहिती की शरद पवारांना कसलेलं पैलवान म्हणतात. मी त्यांना एक पत्र दिल्लीला पाठवलं की असा असा प्रश्न आहे. म्हणजे शरद पवारांकडनं काही काम करून घ्यायचं असेल तर बारामतीत, पुण्यात पत्र पाठवून उपयोग होत नाही, दिल्लीत पत्र पाठवावं लागतं. दिल्लीत तिथले PM मोकळे असतात आणि मग ते सगळी पत्र त्यांना वाचून दाखवतात. मला एक दिवशी फोन आला की शरद पवार साहेब बोलणार आहे. मी शरद पवारांशी बोललो. त्यांनी सगळा प्रश्न समजून घेतला आणि ते म्हणले मी पंतप्रधान मोदींना भेटतो, त्यांची वेळ मागतो आणि पंतप्रधानांच्या कानावर हा प्रश्न घालतो. त्यांनी तो पंतप्रधानांच्या कानावर प्रश्न घालण्यासाठी वेळ मागितली. सुदैवानं दुसऱ्या दिवशी संसदेचं अधिवेशन चालू असताना सेंट्रल हॉलमध्ये मोदी आणि शरद पवारांची बैठक ठरली. मला फोन आला की काय अडचण आली तर तिथनं पवार साहेब तुम्हाला थेट फोन लावतील, हा त्यांचा नंबर आणि तुम्ही लगेच त्यांच्याशी बोला. मोदींना शरद पवार भेटणार म्हटलं की ब्रेकिंग न्यूज टीव्हीवर सुरू झाल्या. शरद पवार मोदी भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात उत्ताप. म्हणजे भाषा कुठंच नाही. म्हणजे ज्याच्यासाठी शरद पवार भेटायला गेले ते मला, शरद पवारांना, मोदींनाच माहिती. अख्ख्या देशात राजकारणात उलताप आलंच ही चर्चा. म्हणजे भाषेविषयी आपल्याला किती आस्था, किती प्रेम आहे ह्याची ही उदाहरण आहे. शरद पवार मोदींची भेट झाली. मोदींनी काय 5 मिनिटात माहिती काढली. प्रस्ताव कुठे, त्यांनी लगेच 1 सेकंदात उत्तर देऊन टाकलं. मद्रास उच्च न्यायालय ह्या एक याचिका दाखल आहे आणि तिला स्थगिती मिळाली. ती याचिका अशी होती की तामिळ भाषेला दर्जा मिळालेला होता आणि कानडी भाषेला दर्जा मिळाला. तो तामिळवाल्यांना राग आला होता की कानडीवाल्यांना का दिली. आमची सर्वश्रेष्ठ भाषा एकच भाषा अभिजात आहे तामिळ. त्यामुळे त्यांनी याचिका दाखल केली होती. तूर्त कुठलाही कुठे निर्णय घेऊ नये अशी स्थगिती त्या न्यायालयाने दिली होती. मोदींनी सांगितले तिथं स्थगिती आहे, ती उठल्यानंतर आपण बघू. शरद पवार ती चर्चा करून बाहेर आले. पत्रकारांनी विचारलं काय भेट होती. त्यांनी सांगितलं की नेहमीच्या लोकांच्या प्रश्नावर, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मी भेटलो. वेगवेगळ्या चर्चा झाल्या. सगळ्या चर्चा सांगता येणार नाही. पुन्हा टीव्हीला बातमी आली की पवार भेटले, सगळं सांगितलं नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात लवकरच काहीतरी फेरबदल दिसतील, दिल्लीच्या राजकारणात सुद्धा काहीतरी होईल. भाषेचा कुठेही काही संबंध नाही. नंतर मी मद्रास उच्च न्यायालयात काय घडलं याचा पाठपुरावा केला तर तोपर्यंत तो स्टे उठलेला होता पण केंद्र सरकारला त्याची माहिती नव्हती. मग ती सगळी कागदपत्र गोळा केली. बिलारला शरद पवार आले, त्यांना दिली. शरद पवार म्हणले हे सरकार काय हा दर्जा दिला असं मला वाटत नाही, आपण काय फार गडबड करायला नको. आपल्या दिल्लीत भविष्यात सरकार आलं की आपण तो दर्जा देऊन टाकू. त्यानंतर आम्ही राज ठाकरेंना एकदा भेटलो. राज ठाकरे एका संमेलनाला आलेले होते सांगलीमध्ये. त्यांना भेटलो. ते म्हणजे हे सरकार काय दर्जा बिर्जा देणार नाही. मोदीच पंतप्रधान होते, म्हणजे पंतप्रधान वेगळे नव्हते. 6 वर्षापूर्वी राज ठाकरेंची भूमिका वेगळी होती आणि राज ठाकरेंनी ह्यावेळेस मोदींना पाठिंबा दिला. त्यावेळेस त्यांनी काही मोठ्या मागण्या केल्या. त्यामध्ये त्यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही राज ठाकरेंनी मागणी केली. अनेक राजकारण्यांचा, अनेक साहित्यिकांचं किंवा अनेक मराठी भाषिकांचा असा प्रश्न असतो की असं दर्जा मिळाल्यानं काय होणार आहे, काय घडणार आहे, असं काय होणार आहे. आहेच की आपली भाषा, ज्ञानेश्वरांपासून बोलतोय, अमुक बोलतोय, तमुक बोलतोय, तरी सुद्धा आपल्याकडे गर्व नसतो भाषेचा. कुणी असा मी मराठी भाषिक आहे असं बोलल्याचं तुम्ही ऐकलंय का? म्हणजे बाहेर अगदी ऑस्ट्रेलियात वगैरे राहणारे आम्ही महाराष्ट्रातले, आम्ही मुंबईतले, आम्ही साताऱ्याचे असे बोलतील मी मराठी भाषिक आहे असं कोणी बोललेलं मी तर ऐकलेलं नाही. मी मराठा आहे, मी ब्राह्मण आहे, मी हिंदू आहे, मी मुसलमान आहे, मी सातारचा आहे, माझ्या गावची जत्रा आहे, फार मोठी होती, आमच्या गावसारखी जत्रा होत नाही, आमच्या भाषेचं संमेलन आहे, असं संमेलन होतच नाही असं कोण बोललेलं मी तरी ऐकलेलं नाही. म्हणजे असं कोणी भाषेविषयी बोलत नाही किंवा भाषेविषयी असं
सांगताना मला दिसत नाही. त्यामुळे रंगनाथ पठारेंनी ज्यावेळेस मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा असं सगळा अहवाल लिहिला, त्यावेळेस त्यांनी असं लिहिलं की आपल्या मनात भाषेविषयी अभिमान निर्माण व्हावा यासाठी सुद्धा हा अभिजात दर्जा काम करेल. तर मला वाचल्या ते पटलं की बरोबर आहे की आपण भाषेविषयी अभिमानच बाळगत नाही. परवा सदानंद मोरे पुण्यात त्यांची अध्यक्षपदी साहित्य संस्कृती मंडळाच्या निवड झाली, त्यावेळेस ते म्हणले की आपण मराठी असे आहोत, मराठी म्हणजे महाराष्ट्रातले राहणारे सगळे मराठी, की त्यांना आपण शूर आहोत ह्याच्याविषयी खात्रीच नसते. ते सतत सांगतात आम्ही शूर होतो, आम्ही शूर होतो. तुम्ही शूर आहोत हे जगाने शिवाजी महाराजांमुळे स्वीकारले, तुम्हाला सारखं सांगायची काही गरज नाही. पण भाषेचं तसं नाही. आपल्या भाषेविषयी आपण अभिमान बाळगला पाहिजे, आपल्या भाषेविषयी प्रेम केलं पाहिजे. आपल्या भाषेला काही मिळणार असेल तर त्याच्यासाठी पाठपुरावा केला पाहिजे, आंदोलन केलं पाहिजे, अशी भूमिका सातत्यानं राहिली. आता सुद्धा दर्जा मिळाला तो आपल्या सरकारविरुद्ध महाराष्ट्र धार्जिणे आपण नाही, महाराष्ट्र द्वेषी आपण आहोत असा कलंक आपल्याला लागू नये. आणि निवडणुकीच्या काळात त्यांनी किमान अभिजात दर्जा तरी दिला का असं उद्धव ठाकरेंनी किंवा शरद पवारांनी चुकून सुद्धा भाजपला विचारू नये, म्हणून तो भिस्तीपोटी देऊन टाकला. जसं लाडक्या बहिणीला 1500 रुपये दिले तसं आपल्या विरोधात हा मुद्दा, म्हणजे काय काय आपल्या विरोधात मुद्दे वापरले जाऊ शकते, 1.5% मते कशी वाढवायची असा अभ्यास करायला देवेंद्र फडणवीस वगैरे सगळे बसल्यानंतर जे काही 10-12 मुद्दे निघाले त्यामध्ये हा भाषेविषयी उगाच कुणीतरी काहीतरी काढेल. हे साहित्यिक बिंडोक असतात, सरकारच्या विरोधी बोलले की त्यांना प्रसिद्धी मिळते. उगाच 2-4 साहित्यिक बोलले म्हणजे काही साहित्यिकांची भीती अजून सरकारला आहे आणि त्यामुळे 20 वर्षानं कोणतेही फारसे प्रयत्न न करता साहित्यिकांनी ते काहीतरी विरोधात बोलतील ह्या भीतीपोटी आपल्या विरोधात मुद्दा वापरला जाऊ नये म्हणून अभिजात दर्जा दिलेला आहे. ह्याच्यातनं मतपरिवर्तन होईल, मनपरिवर्तन होईल, भाषेची चळवळ वाढेल, भाषा जिवंत राहील, यासाठी हा दर्जा दिलेला नाही हे पहिलं आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं. म्हणजे तुम्हाला असं वाटेल की नाही फार महाराष्ट्रावर प्रेम आहे, सगळ्या राजकीय नेत्यांचं प्रेम आहे म्हणून हा दर्जा दिलाय, तर तसं नाहीये. ते पहिलं आपण किमान आता 100 जण आज आपण संमेलनाला आहे, आता आपली भूमिका तरी आपल्यासाठी स्पष्ट झाली की दर्जा का दिला हे तुम्हाला समजलं पाहिजे. कारण बिटवीन द लाईन असती ती पत्रकारांना शोधून सांगायची असते. मी कार्यकर्ता असलो तरी पत्रकार आहे म्हणून दर्जा का दिला नेमका हे खरं कारण मी तुम्हाला सांगितलं. त्याच्यानंतर आता पुढं काय, तर पुढं काय तर 500 कोटी रुपये देतात. तर अनेकांचं समज असतो ते निधीबिधीचं बोलू नका हो, आपण काय सुधारणा करायची वगैरे बोलू. हितसंमेलन घ्यायचं असलं तरी डॉक्टर श्रोत्रींना गाडी आणावी लागते, वर यावं लागतं, जेवणाचे किती पैसे लागतील, कोण स्पॉन्सर मिळणार आहे का, मग गेल्या वेळेस 500 रुपये काढले होते यावेळेस 700 रुपये लागतील, इतका विचार करावा लागतो. मग 11 कोटी लोकांच्या भाषेसाठी पैसा नको असं म्हणून कसंच आहे. आता 500 कोटी रुपयाचा निधी मिळतो, पण तुम्ही बघा केंद्र सरकारनं लाडक्या बहिणीला अर्थसंकल्पात तरतूद केली. महाराष्ट्राच्या निवडणूक लढवण्यापूर्वी, पैसे वाटण्यापूर्वी अजित पवारांनी बजेट मांडलं, तरतूद केली. केंद्राचं बजेट झाल्यानंतर दर्जा दिलेला आहे, कुठेही तरतुदीचा उल्लेख नाही. 500 कोटी नाही, 5 रुपयाचा सुद्धा उल्लेख नाही. तर पुढे काय, तर पहिलं 500 कोटी रुपये मिळवण्यासाठीची लढाई आपल्याला करावी लागते. हे 500 कोटी रुपये तुम्ही देतो म्हटला होता दर्जा देताना, म्हणूनच आम्ही दर्जा मिळवलेला आहे, आम्हाला पहिले 500 कोटी द्या आमच्या भाषेच्या विकासासाठी, मग आम्ही ते वापरतो आम्ही काय करतो. म्हणजे पहिलं 500 कोटी रुपयाचा आपण प्रश्न हातात घेतला पाहिजे. पैसे नकोत वगैरे असं म्हणण्यात काही अर्थ नाही, कारण पैशानं काय काय घडणार आहे ते 23 तारखेला आपल्याला कळेल की 1,500 रुपयानं परिवर्तन होणार आहे का नाही हे तुमच्या लक्षात येईल. आणि कदाचित नाही झालं तर मग आपण थोडं म्हणू की पैशानं सगळं काय होत नाही. तर पैसे आपल्याला पाहिजेतच. 1,500 रुपये जसे महिलांच्या विकासासाठी महत्वाचे तसे 500 कोटी रुपये भाषेच्या विकासासाठी महत्वाचे आहे. दुसरं, 450 विद्यापीठांमध्ये भाषेचं अध्यासन केंद्र उभं राहील असं अभिजात दर्जा मिळाल्यानंतर घडेल. पण पुणे विद्यापीठात अजून तामिळ भाषेचं अध्यासन केंद्र झाल्याचं माझ्या ऐकिवात नाही. तिला अभिजात दर्जा मिळून 20 वर्ष झाली किंवा त्याच्यानंतर 6 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, पण कुठं काय अध्यासन केंद्र मिळालंय, त्याचा बोर्ड लागलाय, ही अभिजात भाषा आहे आणि तिला आता आमच्या विद्यापीठात सुरू केली. भारती विद्यापीठे पुण्यात, अनेक विद्यापीठ, डी.वाय. पाटील विद्यापीठ, पण कुठल्याही विद्यापीठाच्या बाहेर बोर्ड, बातमी, उद्घाटन, पुण्यात तरी किमान साहित्य कार्यक्रमाला प्रचंड प्रसिद्धी मिळते, आपोआप मिळती वाचक असल्यामुळं, द्यावीच लागती वर्तमानपत्रांना. इतर वेळी जाहिरात किती देणार आम्ही विचारतो, मगच बातमी छापतो.
पण तिथं बातम्या येतात, पण तिथेही कुठं काही मी 10-20 वर्षात वाचलेली मला आठवत नाही. तर 450 विद्यापीठामध्ये मराठी भाषेचं अध्यासन केंद्र सुरू झालं पाहिजे, यासाठी आपल्याला पाठपुरावा करणार. म्हणजे भाषेला दर्जा मिळाला, प्रश्न सुटला असं नाही. आणि 450 विद्यापीठामध्ये जर अध्यासन केंद्र झालं तर किमान 450 माणसांना तरी रोजगार मिळेल. म्हणजे आमची भाषा शिकलीच तर 450 नोकऱ्या फिक्स आहेत, निश्चित आहेत, असं आपल्याला त्यांना सांगता येईल की कुठल्या तरी अध्यासन केंद्रावर तुझी नेमणूक होईल, तुला रोजगाराचा तुझा प्रश्न मिटेल, हे आपल्याला सांगावं लागेल. आपल्या भाषेमध्ये इतर भाषेचं ज्ञान आणण्यासाठी 500 कोटी रुपयांचा आपल्याला उपयोग करता येईल. 500 कोटी रुपये बरंचसं ज्ञान इतर भाषेतलं आपल्या भाषेत आणता येईल. आणि हल्ली लेखकांना सुद्धा लिहिताना नव्या पिढीचे असं वाटतं की मराठी भाषेत लिहिलं तर 300ची PODची आवृत्ती सुद्धा आपली विकली जाईल, याची लेखकांना शाश्वती नाही. त्यामुळे त्याला असं वाटतं की चांगली कविता करावी इंग्रजीमध्ये करावी किंवा इतर भाषांमध्ये करावी, म्हणजे ती जगभर जाईल, तिची दखल घेतली जाईल आणि तिची विक्री मोठ्या प्रमाणावर होईल. तर आपल्या भाषेतली पुस्तकं आपण जर अनुवादित केली त्या 500 कोटी रुपयांमधून तर ते इतर भाषांमध्ये जाऊ शकतील आणि आपल्याला असा न्यूनगंड राहणार नाही की माझी मराठीत 300 विकली जाणार नाही, पण मी माझ्या भाषेत लिहिलं आणि ते अनुवादित केलं 500 कोटी रुपयेमधनं तर ते इतर भाषेत जाईल, त्याची रॉयल्टी मला निश्चित मिळेल. मला इंग्रजीमध्ये लिहिण्याची कष्ट घेण्याची काही आवश्यकता नाही. त्यामुळे भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, आपापल्या जबाबदाऱ्या आहेतच, पण शेवटी व्यवहाराची जोड दिल्याशिवाय मराठी भाषेचा विकास होणार नाही. मराठी भाषा पैशाशी जोडलीच पाहिजे. पैसा असल्याशिवाय कुठलीही गोष्ट आपण शिकत नाही. लहानपणापासून आपण मुलांना हा डॉक्टर होणार, हा इंजिनियर होणार, हा उद्योजक होणार आणि सगळं आपण शिकवत राहतो. भारतात एक अडचण आहे की आपण यशाच्या गोष्टी सांगतो, अपयशाच्या गोष्टी आपल्याकडे सांगितल्याच जात नाही. परदेशात अपयशी कसं होऊ नये याच्यावर पुस्तकं लिहिली जातात, आपल्याकडे यशस्वी कसे व्हावे याचे फॉर्म्युले दिले जातात. म्हणजे अपयश कसं येऊ शकतं असं वागू नका म्हणजे अपयश येणार नाही हे कुणीच शिकवत नाही. कसं वागलं तरी यश येईल. त्यामुळे प्रत्येकाला वाटतं यशस्वी कसे व्हावं हे पुस्तक घेऊन वाचलं की मी यशस्वीच झालो. त्यामुळे मराठी भाषा आपल्याला जर टिकवायची असेल, जिवंत ठेवायची असेल, वाढवायची असेल तर तिला कुठल्या कुठल्या अडचणी येतील, काय केलं नाही म्हणजे ती अपयशी होणार नाही, तिला अपयश कसं मिळणार नाही ह्या दृष्टीनं आपण सगळा विचार केला पाहिजे. अजून 3 वक्ते बोलणार आहेत. मी त्या प्रश्नावर आंदोलन केलेलं आहे, त्या प्रश्नाचा सातत्यानं अभ्यास करतोय. म्हणून मी थोडक्यात तुम्हाला मी आंदोलन कसं केलं, पुढं काय केलं पाहिजे. 500 कोटीला आपण नाही म्हणलं नाही पाहिजे. मामाच्या गावाला गेलो तरी मामानं 10-20 रुपये, 50 रुपये, 100 रुपये दिले तरी आई म्हणते घे, ते घ्यायचे असतात. आणि इकडं आपलेच पैसे आपणच GSTतनं भरलेले, आपणच इन्कम टॅक्समधनं भरलेले, नको 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 कशाला 500 कोटी असं कशासाठी म्हणायचं. आपण म्हटलं पाहिजे मला 500 द्या, आणखी 500 कसे मिळतील ह्या दृष्टीनं आपण प्रयत्न केला पाहिजे. पैसा भाषेसाठी आणला तर भाषा जीवन ठेवण्यासाठी किंवा जगवण्यासाठी, टिकवण्यासाठी, तिचा अभिमान बाळगण्यासाठी आपल्याला वेगळं काही करावं लागणार नाही. आपल्याच मुलांना सांगायला लागेल तू चांगला अभ्यास कर, मराठी शिक, 450 अध्यासन केंद्र आहे, कुठेही तुला नोकरी लागेल असं आपल्याला सांगता आलं पाहिजे. आपण आपल्या मुलांना कुणी सांगितलंय का आत्ताच्या 25 वर्षात तर मला वाटत नाही की तू मराठीतून शिक, तुझ्या आयुष्याचं कल्याण होईल, तू डॉक्टर हो, तू इंजिनियर हो, आपल्या वडिलांचा कारखाना चालव म्हणजे तू यशस्वी होशील, उद्योगाचं काहीतरी शिक, मोबाईलवर बघ, जरा इंग्रजी भाषेवर बघ, ह्या सगळ्या गोष्टी आपण शिकवतो. तर ही गोष्ट शिकवण्यासाठी भाषा पैशाशी जोडणं अत्यंत आवश्यक आहे असं माझं ठाम प्रतिपादन आहे. आणि आपण सगळ्यांनी मला इथे संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. अभिजात भाषा ही जाहीर झालेली आहे आणि विनोद कुलकर्णींनी या संदर्भात आंदोलन त्याचबरोबर बाकीच्या गोष्टी मांडलेल्या आहेत. मला असं वाटतं की आता याच्या पुढच्या कालावधीमध्ये आपण सर्वांनी आपल्या संदर्भात बोललं पाहिजे. आणि मी अभिमानाने सांगू इच्छितो की सातारचा आम्ही पुस्तकप्रेमी हा जो समूह आहे हा अभिजात भाषेच्या संदर्भात असणाऱ्या ग्रुपमधले सहकारी मेंबर्स आहेत ते संपन्न कसे होतील याकडं वाटचाल करत आहे. तेव्हा अभिजात भाषा ही कुठं निगडीत असली पाहिजे तर ती आपल्याशी निगडीत असली पाहिजे. मी आता एक लेख वाचत होतो विशेषतः मौजमध्ये लोकमान्य टिळकांच्यावर.
आणि लोकमान्य टिळकांच्यावर तो लेख जो होता तो माझ्या बाईकडे विवेक परांजपे म्हणून लिहिलेला आहे. आणि यामध्ये त्यांनी मांडणी अशी केली की लोकमान्य टिळकांचं एकंदरीत महत्व कशा प्रकारचं. आगरकरांशी झालेलं भांडण जर सोडलं तर लोकमान्य टिळकांचं कोणत्याही मित्राशी भांडण झालं नाही. म्हणजे कसं शक्य झालं तर आगरकर गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपण वेगवेगळे विषय वेगवेगळ्या ठिकाणी ठेवले पाहिजे. आणि आगरकर गेल्यानंतर ते शेवटपर्यंत त्यांच्या पत्नीशी कायम विचारपूस करायचे, अकोल्याला त्यांच्याकडे जाऊन राहायचे, अगदी त्यांच्या नातवापर्यंत सगळी व्यवस्था किंवा मदत त्यांनी केली. याचा अर्थ असा होतो की आपण ह्याच्या पुढच्या कालावधीमध्ये आपण आपल्या पुरता पहिला विचार केला पाहिजे. मराठी भाषा ही अभिजात भाषा जर व्हायची असेल तर या पुढं विशेषतः आपला हा जो ग्रुप आहे हा साहित्यिकांचा आहे, पत्रकारांचा आहे, कवींचा आहे, लेखकांचा आहे. आपण नक्की काय करतो आहोत याच्याशी निगडीत राहिलं पाहिजे. आणि मला अतिशय आनंद वाटतो की गेल्या 2-3 वर्षामध्ये आम्ही पुस्तक प्रेमी या ग्रुपच्या माध्यमातून लेखक एकमेकाच्या जवळ येत आहेत, कवी एकमेकाच्या जवळ येत आहेत. आणि नुसते जवळ येत नाही तर एकमेकाला मदत करतायत, एकमेकाची माहिती समजते. जसं अश्विनी धोंगडे यांचं नाव मी ज्या व्हॉट्सअपवर आलं मला वाटतं मान्याने टाकलं आणि मी म्हटलं अश्विनी धोंगडेनं बोलवलं पाहिजे. तेव्हा लगेच काळमेघ यांनी ताबडतोब त्याला संमती दिली आणि तुमच्यावरचा अभ्यास त्यांचा माझा काहीच नाही, त्यांच्या अभ्यासाची त्यांनी माहिती. मी एवढ्याच सांगितलं की मी वाचत होतो आणि मला आश्चर्याचा धक्का बसला. मोनिका गजेंद्र गडकर म्हणजे या साहित्यिक विद्याधर पुंडलिक यांची मुलगी, या आत्ताच्या आघाडीच्या कथा कादंबरीकार. आणि यांची मी मुलाखत वाचत होतो आणि या मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलं की आमच्या घरी त्या कालावधीमध्ये श्रीपू भागवत यायचे, शांताबाई शेळके यायच्या, सुभाष भेंडे यायचे, सगळी मंडळी लहान होते म्हटले त्यावेळेस. पण त्यांनी एक लेखकाची आठवण सांगितली ती मला असं वाटतं की अलीकडे दिसत नाही. अभिजात भाषा म्हणजे काय, अभिजात भाषेकडे आपण जायचं म्हणजे नक्की काय करायचंय आणि त्यासाठी आपल्याला आता प्रयत्नपूर्वक आणि प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजे. त्या सांगत होत्या की आमच्याकडे लेखक वि. ग. कालेटकर जवळजवळ रोज यायचे आणि एक दिवस असं झालं की त्यांनी एक कथाबीज अण्णांना ऐकवलं, म्हणजे पुंडलिकांना एक कथाबीज त्यांनी ऐकलं. तर हे कथाबीज ऐकून पुंडलिक एकदम अतिशय भारावून गेले आणि ते असं म्हणले त्यांना कालेटकरांना की हे जे कथाबीज आहे ते मला हे जे तुला सुचलेलं कथाबीज आहे त्याला ते मला ते मी याच्यावर कथा लिहितो. आज विचार करा आपल्या साहित्यिकांमध्ये असं होतंय का, आपण एकमेकाला कथाबीज देतोय का, एकमेकाला कवितेतलं काही सुचवतोय का. हे होणं महत्वाचं आहे तर अभिजात भाषा निर्माण होईल. अण्णा लगेच म्हणाले, नाही तुमचे वि. ग. कालेटकर लगेच म्हणाले हे घेऊन टाक कथाबीज तुला, कारण माझ्यापेक्षा तू कथा चांगला लिहू शकशील. कारण माझं जे लिखाण आहे ते इतिहास संशोधकाच्या संदर्भात इतिहासशी निगडीत आहे. म्हणजे त्यांचं हिटलरवरचं नाझी बकमाथुराचा उदय असे पुस्तक आहे. आणि त्याच्यानंतर विद्याधर पुंडलिकांनी जी कथा लिहिली ही कथा अतिशय महत्वाची गाजली आणि त्या कथेने एक प्रकारचं रेकॉर्ड तयार केलं. म्हणजे आपण जेव्हा हे विचार करतो की अभिजात भाषा आता आली काय करायचं नक्की, तर त्यावेळेचं वातावरण आहे की आहे का आता. आणि हे कथाबीज त्यांनी जे लिहिलं ते कारण त्यांना असं वाटलं की सर्जनशील लेखक मी आहे, कालेटकर लेखक आहे परंतु ते इतिहासी संशोधक आहे. आणि त्यामुळं त्यांनी हे जे बीज त्याच्यावरची त्यांची कथा आली आणि ती कथा ही अतिशय प्रसिद्ध पावली. हे मी एवढंच सांगितलं की आपण हे अशा प्रकारचं वातावरण तयार करतो आहोत आणि हे आम्ही पुस्तक प्रेमीचं यश आहे. म्हणजे मला कालच नुलकर मॅडम भेटल्या होत्या पतसंस्थेमध्ये आणि त्यांनी एक सांगितलं की मी एक पुस्तक मिळतं, ते नाव नाही सांगणार तुम्हाला, पण एक पुस्तक मी परदेशातनं मागवलं आणि मला ह्याच्यावर लिहायचं आहे. तर मी लगेच त्यांना म्हटलं माझ्या मुलाचा बराच ह्याच्यावर अभ्यास आहे, मला काय मिळत नाही का तुम्हाला पाहतो. पण त्याहीपेक्षा इंग्रजीचं भाषांतर करत असताना माझ्या लक्षात आलं की आम्ही पुस्तकप्रेमी मुकुंद फडके सारखे व्यक्तिमत्व आहे जे नुलकर मॅडमना मदत करू शकतो. ही जी पद्धत पूर्वीची लेखकांमध्ये होती, कवींच्या मध्ये होती,
ही महत्वाची मला असं वाटतं की आवश्यक आहे. जसं मी आता जसं म्हटलं, या पुंडलिकांची मुलगी ही फार पुढे आता कथालेखिका झाली, कादंबरीकार झाली. पण तिला पहिल्यांदा काही जमत नव्हतं, परंतु त्या ज्या पत्रकार होत्या, त्या पत्रकार असताना त्यांना एक प्रोजेक्ट आला की एखादा लेखक जो आहे, जो आत्मचरित्र लिहिल, त्याच्याकडे जाऊन तुम्ही त्याची माहिती काढा. आणि त्या तेंडुलकरांकडे गेलेल्या होत्या आणि तेंडुलकरांशी बोलता बोलता ती त्यांना प्रिया तेंडुलकर भेटली. आणि प्रिया तेंडुलकरनी ह्यांनी त्यांच्या कथेबद्दल सांगायचे, त्यांनीच सांगितले तुमची स्पंदनमध्ये तुझी कथा जी आलेली आहे ती अतिशय सुंदर आहे आणि याच्या पुढच्या कालावधीमध्ये तू कथा. प्रिया तेंडुलकर या प्रसिद्ध कथा लेखिका होत्या. म्हणजे हे जे वातावरण आहे, हे वातावरण होणं तर अभिजात भाषेकडे झालं. जे आपण एका बाजूला म्हणतो की अभिजात भाषा मराठी झाली पाहिजे, ही मराठी अभिजात भाषा होण्यासाठी त्या त्या गावामध्ये, त्या त्या ठिकाणी तिथले असणारी मंडळी एकत्र येतायत का, मोबाईल पासून दूर जातायत का, एक चर्चासत्र घेतायत का, ही बाब मला वाटतं या प्रकारची महत्वाची झाली. तेव्हा मी आज मांडणी करताना हीच मांडणी करणार आहे की आम्ही पुस्तक प्रेमीच्या माध्यमातून कसं होतंय. अलीकडे मी बघितलं का माझ्या कित्येक माझ्या ओळखी होत्या, परंतु अशी माझी एकमेकांची जास्त ओळख नव्हती. पण आता मात्र माझ्या लक्षात येतं की श्रीपाल सबनीसांची एखाद्याला प्रस्तावना पाहिजे, आपण मिळवून देऊ शकतो. सदानंद मोरेंची प्रस्तावना पाहिजे, लगेच मिळवून देऊ शकतो. उदाहरणार्थ उद्या भारत सासणेजी पाहिजे, कारण त्यांची आमची ओळख, जसं अश्विनी डोंगरेताई म्हटल्या की माझी पुण्यामध्ये त्यांची ओळख खरं व्हायचं कारण म्हणजे शंकर सारडांचा 75वीचा कार्यक्रम बर्वेंच्या घरी झाला आणि त्या ठिकाणी तुमचं पहिलं पुस्तक मला मिळालं, मार्टिन लुथर. ते मी माझ्या घरी आहे आणि मी ते वाचलं पूर्ण. माझ्या लक्षात आलं, मी हळूहळू अश्विनी डोंगरेंचं वाचन चालू केलं, त्यांची भाषणं ऐकायला लागली. परंतु ही मंडळी सगळी जेव्हा आम्ही सातारला बोलवतो, पुण्यात बोलवतो, तर त्यांचं माझे कम्युनिकेशन चालू झालं. म्हणजे मला असं वाटतं की मी लिखाण करतोय, परंतु लिखाणापेक्षा सुद्धा मी संयोजक म्हणून, मध्यस्थ म्हणून जी एक प्रकारची माझी उपजत भावना आहे त्याचा उपयोग जो होतोय, त्याचा उपयोग अभिजात भाषेला होतोय का हे महत्वाचं. अभिजात भाषेला जर आपल्याला पुढे जायचं असेल तर जुने सगळं बघितलं पाहिजे. म्हणजे परवाची घटना बघा, विशेषतः आता लवटे सरांचा उल्लेख केला. लवटे सरांनी तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशींच्यावर 18 खंड प्रकाशित केले. वि. स. खांडेकरांच्यावर अप्रकाशित 30 पुस्तकं प्रकाशित केली. वि. स. खांडेकरांच्यावर शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये म्युझियम तयार केले. अशीच म्युझियम त्यांनी जवळपास 10-12 महाराष्ट्रामध्ये तयार केली. आता मला सांगा की असा कोणता साहित्यिक अशा प्रकारचा प्रयत्न करतोय? ते पूर्वी करायचे. अलीकडे साहित्यिक काय म्हणतो, माझी 40 पुस्तक कशी होती प्रसिद्ध, माझी 50 पुस्तकं प्रकाशित कशी होती, मला बीज कुठनं मिळतंय, मला आणि काय मिळतंय. आता हे लवटेने जर विचार केला तर त्यांची 100-150 पुस्तक प्रकाशित झाले असते. तर्कतीर्थांसारखं, लक्ष्मण शास्त्री जोशींसारखे व्यक्तिमत्व जे महात्मा गांधी त्यांना काही एरोडा मध्ये बोलवून घ्यायचे आणि तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी आणि गांधी यांच्यामुळंच हिंदू समाजामध्ये अस्पृश्यता नाही हे जाहीर करण्यात आलं. त्या काळात लक्षात घ्या, त्या आजची परिस्थिती वेगळी आहे. त्या काळातलं जे एक प्रकारचं काय म्हणतो कर्मठपणा होता, हा कर्मठपणा तिथं निघाला. आणि त्याचं उदाहरण म्हणजे मी सांगतो, मला नाव आठवत, परंतु बांगलादेश, पाकिस्तान निर्माण होत असताना बंगालमधले एक साहित्यिक जे मागासवर्गीय समाजाचे होते त्यांना जिनांनी बरोबर ऍडजस्ट केले आणि आता जो बांगलादेशातला भाग आहे, नाही तर बांगलादेश निर्माण झाला, म्हणजे आता पाकिस्तानामधला बांगलादेश आहे ना, हा आपल्याकडे झाला असता. मुस्लिम मतं आणि मागासवर्गीय मतं ही एकत्र करून आपण तिथं आहोत, उदाहरणार्थ त्याच्यामुळे ते निर्माण झालं. आणि त्यांना नंतरच्या काळात जिना गेल्यानंतर त्यांना काही पण दिलं गेलं, त्यांना शेवटी भारतात यावं लागलं, भारतात राहिले. म्हणजे त्या कालावधीमध्ये सुद्धा मुस्लिम समाज जो अग्रेसिव्ह मधला होता, जहाल समाज जो होता, तो कायम मागासवर्गीय समाजाने असं म्हणायचं की तुम्ही हिंदू नाही, तुम्ही आमच्याबरोबर चाला. आणि ते जर यशस्वी झालं असतं तर केवढी मोठी अडचण निर्माण झाली असते. आंबेडकर हे त्यासाठी महत्वाचं उदाहरण आहे. आंबेडकरांनी ते कधी सुद्धा मान्य केलं नाही. म्हणजे अभिजात भाषाकडे जाताना आपण हे सगळे त्याच्यामधल्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याबरोबर त्याचं जे लिखाण आहे, जे वाचन आहे, त्याच्याकडे तुम्हाला नक्की जावं लागेल. आपण आज आता जो विषय निघाला तो महत्वाचा विनोद कोल्हे निघाला, पण आपल्याला माहिती पाहिजे की देशामध्ये मराठी शाळा किती बंद पडल्या.
आणि देशामध्ये तमिळ शाळा किती बंद पडल्या, देशामध्ये कन्नड शाळा किती बंद पडल्या, तेव्हा आपल्या लक्षात येईल की असं प्रमाण महाराष्ट्रात दिसतच नाही. मग देशामध्ये मराठी शाळा हजारोनी बंद पडल्या, इंदोरच्या बंद पडल्या, तिकडे बडोद्याच्या बंद पडल्या, वेगवेगळ्या प्रांतात बंद पडल्या. त्याचं खरं कारण काय? त्याचं खरं कारण असं की मराठी हे संपूर्ण देशात सत्तेच्या माध्यमातून अटकेपा शिवाजी महाराजांच्या कालावधीमध्ये, त्याहीपेक्षा सातारच्या शाहू महाराजांच्या कालावधीमध्ये गेलेला आहे. मग हे काय झालं? प्रांत रचना झाली. म्हणजे आत्ता मी वाचलं एक लेख, रंगनाथ पठारांचा लेख आहे, मठामध्ये किंवा लोपाटामध्ये आहे, आणि त्यात तिने एक स्टेटमेंट, माणसं घाबरतात अजून, त्यांनी असं स्टेटमेंट केलं की भारतामध्ये जर आपली प्रांत रचना झाली नसती तर मराठी भाषा वाढलीच, असं त्याने म्हटलं डेअरिंग करून. पण नेहरू त्यावेळेला म्हणत होते पूर्व भारत, पश्चिम भारत, दक्षिण भारत आणि उत्तर भारत. माझ्या माहितीप्रमाणे असं जर झालं असतं तर हे धाडसी विधान आहे, ठीक आहे, परंतु तरी सुद्धा मराठी भाषेला सगळ्यात जास्त उपयोग झाला असतो. आज आपल्याला माहित नाही, इंदोरमध्ये 5-6 लाख लोक मराठी माणसं आहेत. तुम्ही तो समाधानी आहात, त्यांना तिथं त्रास होतो. मध्यंतरी आम्ही सातारा प्रांतीय संमेलन घेत होतं मराठी भाषिकांचं. ती मंडळी किती धडपड करताय. आज मध्य प्रदेशमधनं दिवाळी अंक निघतोय, आज इंदोरमधनं दिवाळी अंक निघतोय, वेगवेगळ्या ठिकाणावर दिवाळी अंक निघतोय. आपण काय करू? आपण त्यांच्यासाठी काय करू? आज विनोद कुलकर्णी म्हणतात ते बरोबर आहे. यासाठी छोट्या छोट्या स्तरावर अभिजात भाषेकडे जाण्यासाठी आपली धडपड असली पाहिजे. तिथं शरद तांडवे बसलेत, वाईला आम्ही एकत्र होतो संमेलन. मी सगळ्यांना विचारलं की तुम्हाला इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये व्याख्यानाला किती लोकांना बोलवलं जातं, असं त्यांना विचारलं. मला माहित नाही, अतिशय कमी प्रमाण असेल. आज सातारमध्ये निर्मल कॉन्व्हेंट सारखी शाळा आहे, ज्या शाळेमध्ये माझी दोन्ही मुलं शिकली. म्हणजे याचा अर्थ त्या शाळेला जो फायनान्शियल सपोर्ट आहे तो सगळा सातारचा आहे. पण तिथं कुणाला बोलवलं जाते? तिथं विनोद कुलकर्णीला बोलवतायत, कात्रेंना बोलवतायत, रेणू दांडेकरांना, कुणाला बोलवतायत? आणि त्यापेक्षा नुकसान कुणाचं होतंय? नुकसान आपल्या मराठी बांधवांचं होतंय. तिथं जाणारी मराठी मुलं आहेत, तुम्ही समजून घ्या. इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जाणाऱ्या मराठी मुलांना डोळ्यामध्ये एखादी घटना बघितल्यानंतर जे अश्रू येण्याचं प्रमाण जर बघितलं आपण आणि त्यांच्या बाबतीत, तर तुम्हाला ती कमी दिसत. त्याच्याविरुद्ध मराठी शाळेमध्ये मात्र तुम्हाला ती मुलं एखादी आपण अशी घटना सांगितली तर ते रडतील लगेच. हे जे काय आहे यासाठी आता आपण स्टेट स्तरावर नाही, आपल्या इतर ठिकाणी काय करू शकतो. आज आपण मगाशी मुद्दा सांगितला तो दीपलक्ष्मी हॉलचा, हे काम आहे, सरकारी संस्थांची काम आहे की तुम्ही नका ना जाहिराती करू नका, पण यासाठी वेळ द्या, यासाठी हॉल उपलब्ध करून द्या. कारण आता याच्या पुढे आणखी परिस्थिती वाढत चाललेली आहे. आज मराठी शाळेमध्ये जी मुलं जाय, आता खरं मराठी भाषा टिकवतोय कोण? तर महाराष्ट्रातला ग्रामीण भाग टिकवतोय. आणि हा ग्रामीण भाग टिकवत असताना आता ग्रामीण भागामध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा सुळसुळाट झालेला आहे. रिक्षेवाल्याला सुद्धा वाटतं की माझा मुलगा इंग्रजी शाळेत गेला पाहिजे. तो बिचारा पोटाला चिमटा काढून त्याचा मुलगा इंग्रजी शाळेत जातो. घरामध्ये इंग्रजी शिक्षण नाही आणि तो त्या संपूर्ण यंत्रणेमध्ये अडकत चाललेला आहे. त्यामुळे या छोट्या छोट्या स्तरावर आपल्याला लढत द्यावी लागेल. आणि मला आनंदाने सांगावंच वाटतं की मी ते पुन्हा रिपीट करणार नाही, जे प्रोजेक्ट आम्ही केले ते सांगितले, परंतु आम्ही पुस्तक प्रेमीच्या वतीनं एकमेकाला आधार वाटायला लागलाय. लेखकाला आधार वाटतोय, कवीला आधार वाटतोय, किंवा आम्ही जाहीर केलेलं आहे सातारमध्ये की कुणाचंही पुस्तक असू दे आपण पुस्तक प्रकाशन पुण्यामध्ये करू. पुण्यामध्ये आम्ही द लेस्बियन पुस्तक प्रकाशित केले. वास्तविक तो हॉल सावरकर सभागृह हे रमणलाल शहांच्या शिवाजीच्या पुस्तकासाठी आम्ही रिझर्व केलं होतं आणि तो कार्यक्रम रद्द झाला. तर मी म्हटलं तर भाडं तर बुडू नये, आम्ही तो ऑलरेडी शुभांगी दळवीचं पुस्तक तिथं प्रकाशित केलं होतं, मग तिथं प्रकाशित केलं. माणसं माहितीच घेत नाही. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी म्हणजे हा बोलायचा विषय नाही, सावरकरच्या मॅनेजमेंट मधल्या लोकांचा ज्यांनी कुणी माझ्या मित्रांनी रिझर्व केलं होतं त्याला फोन गेला, तुम्ही आम्हाला अधिकाराने सांगितलं लेस्बियन पुस्तक प्रकाशित करणार आहे, तुम्ही तर आम्हाला सांगितलं शिवाजी महाराजांच्यावरचं पुस्तक प्रकाशित करणार आहे, ते आमच्याकडे चालत नाही, की आमच्याकडं चालत नाही. आणि याच्या विरुद्ध नाव मात्र लक्षात नाही, युरोपमध्ये 1980 साली छायादाकार या गेलेल्या होत्या. तर तिथं 1980 सालीच या पद्धतीच्या जे म्हणतो लेस्बियन पद्धतीला मान्यता आहे.
80 साली त्यांना भेटलेल्या त्याच्या ग्रुपमधल्या 2 मुलींनी अचानक डिक्लेअर केलं की आम्ही आता एकत्र राहणार आहे आणि सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या, त्यांना जेवण दिलं, पार्टी दिली. आणि आज 80 पासून आज 45 वर्ष झाली तरी आपल्याकडे हा अजून सुद्धा निसर्गाने मानवाला दिलेल्या काही गोष्टीची अधिकार मानण्याची पद्धत अजून सुद्धा नाही. आपण किती मागावं. म्हणजे आज बघा, मी बघितले त्या छायादाताच्या मुलाचं असंच झालं आणि छायादाताचा मुलगा नेमका लेस्बियन निघाला. तो अमेरिकेत जाऊन राहिला, नंतर आईला कळवलं की मी लेस्बियन आहे. बरीच मुली असतील या परदेशात जातात, तिथं राहतात, ज्यांना शक्य आहे ते, आणि घरी कळवतात. कारण परदेशात त्याला मान्यता आहे, त्याला क्रेडिबिलिटी आहे. हे सगळे विचार अभिजात भाषेच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचले पाहिजेत असं मला वाटतं. त्यामुळे या अभिजात भाषेचा हा जो विषय आहे तो पूर्वीसारखे साहित्यिक एकत्र आलं पाहिजे, कवी एकत्र आले पाहिजे, एकमेकाचे गुण ओळखले पाहिजे. कथाकार आहे जसं रावण कादंबरीने रेकॉर्ड केले. म्हणजे शरद कांबळेंना मळ येतात म्हणजे आम्हाला किती आनंद वाटला. परंतु हे सगळं आलं पाहिजे. आपण एका बाजूने अभिजात भाषा जाहीर झाली, 500 कोटी हा मुद्दा आहे, हे सगळं घेतलंच पाहिजे. परंतु आपल्यापर्यंत ही परिपक्वता कशी, आपल्याकडे नाही जी लोकांकडे आहे ती मान्यता कशी देता येईल, त्याच्या माध्यमातून ते पुढे कसं जाईल. आणि पूर्वीपासून जे 2500 वर्षापासून जे साहित्य निर्माण झालेलं आहे मराठीतलं, आपल्याला अभिजात भाषेचा दर्जा का मिळाला तर ते साहित्य आहे. पण पुढील कालावधीमध्ये काय, तर तो विषय राहायला मी बोलतो. मी साधनामध्ये गेलो, तो जो प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टला 18 खंड आहेत. आम्ही साधारणपणे 25 मेला साधना आणि आम्ही मिळून एक प्रोजेक्ट करतो आहोत. प्रत्येक खंडावर वेगवेगळी मंडळी बोलणार आहे. आणि तिथं मला विनोद शिरसाट असं म्हणाले की आम्ही एक प्रोजेक्ट केला म्हणजे आपण सगळे न्यायमूर्ती रानडेंचं नाव घेतो, न्यायमूर्ती रानडेंचं सगळे नाव घेतो, पण किती लोकांना माहिती आहे की न्यायमूर्ती रानडेंची इंग्रजी मधल्या पुस्तकाचं मराठी भाषांतरच नाही. मराठी भाषांतर नाही. 125वी जयंती चालू होतीये, आपण म्हणतोय मराठी भाषा पुढे गेली पाहिजे, आणि ज्या रानडेंचं आपण नाव घेऊन पुढे जातो त्यांच्या इंग्रजी भाषेचं मराठीतली पुस्तकं नाही. साधनाने ती तयार करून घेतली, आता त्यांनी लाखो रुपये खर्च केले आधी, आता त्यांना स्पॉन्सर मिळायला सुरुवात झाली. न्यायमूर्ती छगलांचं त्यांनी तसंच केलं. त्यामुळे हे प्रत्येक स्तरावर झालं पाहिजे. आणि हे प्रत्येक स्तरावर जात असताना आम्ही पुस्तकप्रेमी ग्रुप जेव्हा सातारमध्ये सांगतो, त्या सातारमधलं सुद्धा किती संचित आहे ते पुढे जाणार आहे का नाही. म्हणजे आता पुण्यामध्ये दिल्लीमध्ये संमेलन होत आहे म्हणून एक पुस्तक प्रकाशित झालं संजय सोनवणेंचं, आणि माझी विनोद कुलकर्णीची चर्चा झाली. सातारच्या राजाचं नावच नाही, पेशवांचं नाव आहे आणि पूर्वीचे नाव आहे, सगळ्यांची नाव आहे. पेशवा कोणी नेमला, सातारने नेमला. शाहू महाराजांनी पहिला पेशवा नेमलाय, खंडोबाला चिठ्ठीची चर्चा करून नेमला तो. उदाहरणार्थ खंडोबाला चिठ्ठीस म्हणजे तर मला मी चिठ्ठी म्हणजे मी त्यातला मला मी ते वाचलं, आणि हे त्यांच्या म्हणजे तुमच्या पेशव्यांच्या पुस्तकातनं ते आहे. परंतु त्यांचं कुठं नाव आहे, सातारचं नाव कुठं आहे. ज्या सातारच्या घराण्यानी अटकेपार झेंडा नेण्यामध्ये खरं कौशल्य सातारच्या शाहू महाराजांचं आहे. त्यांनी सगळं दिल्लीमध्ये बघितलं की यंत्रणा कशी पाहिजे, काय पाहिजे, त्यांचे सगळं राबवलं. त्यांनी सगळं पहिल्यांदा काय केलं असेल, सरदारांना तुम्ही इकडे जावा, तुम्ही तिकडे जावा, तुम्ही मध्य प्रदेशमध्ये जावा, तिकडे जावा, आणि त्या पद्धतीनं काम झालं. त्याच्यामुळे सातारकरांवर फार मोठी जबाबदारी आहे. म्हणजे स्वातंत्र्य लढ्यामध्ये सातारकर फार महत्वाचे होते. पुण्यानंतर सातारा, पुणे आणि सातारा, दादासाहेब करंदीकर असतील आणि सगळी मंडळी असतील. म्हणजे लोकमान्य टिळकांचा तो उल्लेख त्या लेखामध्ये करंदीकरांचा पण आहे विशेषतः, की त्यांनी मित्र कोणीच सोडले नाही शेवटपर्यंत, एकमेकाला मदत करणं, एकमेकाचं सगळं करणं. त्यामुळे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळत असताना सातारकर म्हणून विशेषतः आपल्या साहित्यिकांच्यावर, कवींच्यावर, संशोधकांच्यावर मोठी जबाबदारी आहे. आणि त्याचा उपयोग मला असं वाटतं झाला पाहिजे, आणि ते होणं गरजेचं आहे. आता दुसरा एक शेवटचा मुद्दा मी सांगतो की मला जो अनुभव आला तो असा, मुंबईमध्ये मी गेलो होतो मुलीकडे. मी पेपरला एक बातमी आली होती की दरवर्षी साधारणपणे 1 लाख विद्यार्थी मराठी शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी म्हणजे यशस्वी झाले, यंत्रणा यशस्वी झाली. पण त्याच्याबरोबर दुसरी बातमी होती, मराठी शाळेमध्ये किती मुलं आहेत? 8,000. 92,000 मुलं कुठल्या शाळेत आहेत? म्हणजे मुंबईच्या मराठी शाळांमध्ये आहेत, पण मुंबईच्या मराठी शाळा आता वेगवेगळ्या तयार झाल्या. भोजपुरी मराठी शाळेमध्ये भोजपुरी,
मराठी शाळेमध्ये हिंदी, मराठी शाळेमध्ये उर्दू अशा शाळा निर्माण झाल्या, तिथं प्रवेश आहे. ही बाजू झाली. दुसऱ्या बाजूने मग सातारा असेल, कराड असेल, कोल्हापूर असेल, इथं ही पद्धत नाही. आज सातारमध्ये माझ्या 5 शाळा आहेत. साधारणपणे 150 विद्यार्थी परराज्यातले आहेत. उदाहरणार्थ ही मुलं काय करतायत? ही मुलं मराठी शिकतायत, एक्सपर्ट आहेत, आपल्यापेक्षा सुद्धा पुढे गेली ते. कारण मातृभाषा ही सराउंडिंगची भाषा आहे, त्यांची आई वडिलांना जमत नाही. काल चिटणीस मॅडम सांगत होत्या मला, त्या काय त्यांचं घरगुती काम होतं, परंतु त्या बाईला काही मराठी बोलता आलं नाही. उदाहरण त्यांची मुलं मराठी बोलतात. आणि नशीब असं जे मुंबईच्या परप्रांतीयाच्या मुलामुलींना जे मिळत नाही ते इथं मिळत नाही. कारण इथं ती सोय नाही. इथं जर भोजपुरी शाळा असती तर ती मुलं कुठे गेली असती? भोजपुरी शाळेत. उर्दूची शाळा असती त्या शाळेत गेली असती, हिंदीची शाळा असती त्या शाळेत गेली असती. कारण ती फी नाही तिथं ना. आता इथं फी नसलेल्या शाळेमध्ये परराज्यातली मुलं मात्र मराठी चांगले करून पुढं चाललेले आहेत. आणि त्यांचं नशीब ते, म्हणजे उलट त्यांचं ते नशीब लागलं. गरिबी स्वतः त्याला नशिबाने यासाठी लागली. तेव्हा हे सगळे विचार आपल्या माध्यमातून पुढे गेले पाहिजे. मला असं वाटतं की अभिजात भाषा मिळाल्यानंतर आम्ही पुस्तक प्रेमीच्या समोरच्या ग्रुपच्या माध्यमातून आपण हे जर प्रत्येक गोष्ट यशस्वी करू शकलो तर एक मराठी भाषेमध्ये आपलं थोडं तरी आपण योगदान दिलं असं होईल असं मला वाटतं. पुन्हा एकदा मी तो विषय नाही घेता या विषयाकडे वळलो. त्याचं खरं कारण असं की याच्या पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला छोट्या छोट्या स्तरावर काम करावं लागेल. अगदी खेडेगावातल्या शाळांमध्ये असतील, शहरातल्या शाळांमध्ये असेल, परंतु मराठी भाषा वाढवण्यासाठी विनोद कुलकर्णी म्हणतात तसं आपल्याला अभिमान नसल्या कारणानं आपण असं छोट्या छोट्या माध्यमातून पुढे जाऊया. एवढंच मी आपला संधी सांगतो. धन्यवाद. नमस्कार. व्यासपीठावरील मान्यवर आणि व्यासपीठासमोरील मान्यवर, आम्ही पुस्तकप्रेमी ग्रुप समूह यांच्या वतीनं आपण मराठीसाठी एकत्र आलेलो आहे. ही एक आनंदाची गोष्ट आहे. आणि आत्ताचा जो विषय आहे अभिजात मराठी भाषा, केंद्र सरकारनं हा दर्जा जाहीर करण्यापूर्वीच मराठीसाठी काहीतरी करण्याचं काम हा पुस्तकप्रेमी समूह करतोय, ही बाब लक्षात घेतली पाहिजे. 3 ऑक्टोबरला हा दर्जा आपल्याला मिळाला आणि त्यानंतर वेगवेगळे विचार सुरू झाले. विनोद कुलकर्णींनी हा सगळा संघर्ष जो केला तो इतिहास सगळा मांडला. पण भविष्यात काय झालं पाहिजे? मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला हे आपला गौरव आहे, मराठीचा गौरव आहे, निश्चितच आनंदाची गोष्ट आहे. पण आनंदाबरोबर आपली जबाबदारी पण वाढलेली आहे, हे आपल्याला आता लक्षात घेतलं पाहिजे. मगाशी विनोद कुलकर्णी म्हणाले की 500 कोटी रुपयाचा विषय आहे. ते खरंच आहे. म्हणजे हे सगळं आपल्याला पुढे करायचं असेल तर ते 500 कोटी आपल्याला मिळाले पाहिजे. आणि ते मिळण्यासाठी विनोद कुलकर्णी ठरवतील त्या सगळ्याशी माझ्यासह आपण सगळेजण त्याच्या पाठीशी आपण नक्कीच असू याची मला खात्री आहे. पण 500 कोटी मिळाल्यानंतर पुढे काय करायचं हा एक महत्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे 500 कोटी मिळाले तर त्याचा विनियोग मराठी भाषेच्या विकासासाठी कसा करता येईल याचाही विचार झाला पाहिजे. या अनुषंगाने मी आता बोलणार आहे. जे राजकीय लोकांनी या अभिजात दर्जा मिळण्यासाठी किती पाठपुरावा केला तर अपवाद म्हणजे शिवेंद्रराजे त्यासाठी दिल्लीत गेले, आंदोलन केले, पण त्याला सुद्धा कारणीभूत विनोद कुलकर्णीच आहेत हे पण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे राजकीय अनास्था पहिल्यापासूनच आहे. स्वातंत्र्यापूर्वी श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी हा विषय मांडला होता की मराठी भाषा ही ज्ञान भाषा झाली पाहिजे, अर्थभाषा झाली पाहिजे. तर तेव्हापासून हा संघर्ष सुरू आहे. त्याला आता 100 वर्षानंतर थोडंफार यश मिळतंय. हा अभिजात दर्जा जाहीर झाल्यानंतर मुंबईत एक कार्यक्रम झाला आणि त्या कार्यक्रमात मोदी होते आणि सदानंद मोरे होते.
पण सदानंद मोरे असं म्हणाले की हा इतिहास झाला आणि आता भविष्यात काय करायचं याचा आपण विचार केला पाहिजे. आणि मोदींनी मराठी भाषा ही किती सुंदर आहे आणि ती कशी खूप काही करू शकते असं एक चांगलं वर्णन करून सांगितलं. पण ते खूप काय होऊ शकतं हे काय आपोआप होणार नाही. त्याच्यासाठी आपणच काहीतरी केलं पाहिजे, आपणच पुढाकार घेतला पाहिजे. आपण मी म्हणतो म्हणजे आपण इथं सभागृहात आहोत ते तेवढीच लोक नव्हे, तर आपण मराठी म्हणून जेवढी माणसं जगतो, मराठी म्हणून जे जगतो, त्यांनी या सगळ्यामध्ये काहीतरी आपला योगदान दिलं पाहिजे. हा प्रयत्न आपण केला पाहिजे. 500 कोटी आपल्याकडे आले आणि मग भारतातल्या सगळ्या विद्यापीठामध्ये मराठी शिकवायचंय, मराठीला सुविधा उपलब्ध करून देणार आहे. त्या सगळ्या विद्यापीठामध्ये मराठी शिकणारे विद्यार्थी आहेत का, मराठी शिकवणारे शिक्षक आहेत का, याचाही आपण विचार केला पाहिजे. आणि एक कार्यक्रम निश्चित केला पाहिजे की 500 कोटी रुपये मिळाल्यानंतर आपल्याला काय काय करायला पाहिजे आणि त्याचा आराखडा तयार करणं हे आपल्याला सगळ्यात महत्वाचं काम. आपल्या सगळ्यांचीच ती जबाबदारी असणार आहे की ह्या मराठी भाषेसाठी आपण काय केलं पाहिजे. मग मराठी भाषा म्हणजे काय? मराठी भाषा म्हणजे आपली संस्कृती, मराठी संस्कृती. महाराष्ट्रामध्ये जे जे काही चालतं सांस्कृतिक अंगाने ते सगळं, ती मराठी संस्कृती आपल्या जगापर्यंत पोहोचवायची असेल तर माध्यम म्हणून जे आहे ती आपली मराठी भाषा आहे. त्यामुळं मराठी संस्कृती, मराठी संस्था असतील, मराठी संघटना असतील, मराठी समाज असेल, यासाठी आपण मराठीच्या माध्यमातून काय करू शकतो याविषयीचा एक कार्यक्रम आपल्याला आखला पाहिजे. पण मराठीमध्ये पुन्हा वेगवेगळ्या प्रकारच्या बोली आहेत. मालवणी आहे, कोकणी आहे, वऱ्हाडी आहे. त्या सगळ्यांनाच हा अभिजातचा दर्जा मिळाला. पण त्या प्रत्येक बोली बोलणाऱ्या माणसाला तसं वाटलं पाहिजे. मग अशा अनेकदा उल्लेख झाला की मराठीचा अभिमान वाटला पाहिजे. तर मराठीचा अभिमान वाटला पाहिजे म्हणजे तो शिवाजी महाराजांचा एक सिनेमा आला होता, तो छातीवर हात ठेवून म्हणतो मला गर्व आहे म्हणून. तसं प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे की आपल्या मराठीचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. मराठीवर प्रेम आहे हे आपण अभिमानाने सांगितलं पाहिजे. म्हणजे बोलण्यापासून, लिहिण्यापासून, कुठलीही गोष्ट करताना ज्या ज्या ठिकाणी आपल्याला शक्य आहे त्या त्या ठिकाणी अभिमान आपल्याला जागवायला पाहिजे. पण हे सर्व करताना आपली मराठी जगभर गेली पाहिजे यासाठी आपण काय करणार आहोत का नाही. ते आता काही प्रमाणात आपण करत असू, पण आता अभिजात दर्जा मिळाल्यावर आणि सरकारकडनं आपल्याला पाठबळ मिळणार असल्यावर आपण काहीतरी योजना आखल्या पाहिजे. मराठी भाषा त्याच्यावर प्रेम करायचं म्हणजे इतर भाषांचा दुस्वास करायचा असा त्याचा अर्थ नाही. इतर भाषांशी पण आपण मैत्री चांगल्या पद्धतीने केली पाहिजे. किमान काही 1, 2, 3 भाषा आपल्याला इतर आल्या पाहिजेत. त्यामध्ये आपल्याला मराठी साहित्य इतर भाषांमध्ये अनुवादित करता आलं पाहिजे किंवा इतर भाषांतलं जे साहित्य आहे ते आपल्याला मराठीत आणता आलं पाहिजे. यासाठी प्रयत्न व्हायला पाहिजे. तर ही भाषा जगभर जाऊ शकते, जगभर तिचं जे महत्व आहे ते वाढू शकतं. त्या दृष्टीनं इथून पुढच्या काळामध्ये प्रयत्न व्हायला पाहिजे. आणि आपण सगळ्यांचे इथं बसलो ते आपण एक घटक आहे की आपण मराठीविषयी काहीतरी आपल्याला आस्था आहे म्हणून आपण हे करतो. पत्रकार आहेत, आम्ही संपादक मंडळी आहोत. आमचा मराठी भाषेचा रोजचा संबंध आहे. आम्ही जरी त्याविषयी किती गांभीर्यानं पाहत असतो, तुम्ही वर्तमानपत्र वाचता, म्हणजे हे बोलावं की न बोलावं असं मला वाटतं, पण वर्तमानपत्र वाचत असाल तर तुमच्याही लक्षात येत असेल 10-15 वर्षापूर्वी मराठीच्या व्याकरणाला, मराठीच्या शुद्ध लेखनाला जेवढं महत्व होतं तेवढं आता तुम्हाला ते दिसतं का? त्याच्याविषयी कुणीच काळजी करत नाही. आमच्यासारखा एखादा असेल की आम्ही म्हणून की हे केलं पाहिजे, हे झालं पाहिजे, पण त्याला
तसा प्रतिसाद सगळ्या बाजूला मिळतोच असं होत नाही आणि त्यामुळे हे मराठीचं चित्र आहे. तर मराठीची ही दयनीय अवस्था बदलण्यासाठी प्रत्येकानं प्रयत्न केले तर ते स्वतःपासून केले पाहिजे. ही सगळ्यात महत्वाची भूमिका आहे. त्याचबरोबर आपण सगळे आपल्यापैकी बरेच जण लेखक आहेत, कवी आहेत आणि मराठीला पुढे नेण्यासाठी आपापल्या परीनं प्रयत्न करीत आहोत. त्यामुळे मला असं वाटतं की हा पुस्तकप्रेमी समूह नाही, हा पुस्तकप्रेमी कुटुंब आहे. हे आता आपलं कुटुंब बनलेलं आहे. म्हणजे बऱ्याच जणांना आपण एकमेकांना पाहिलेलं पण नाही, पण आपण त्या रोज पुस्तक परिचय वाचतो, त्याच्यावरची प्रतिक्रिया देतो, काही जण देत नाहीत, पण तरी सुद्धा वाचून आपण पुढे जातो आणि त्या वाचण्यानं, बघण्यानं, तो ग्रुप बघण्यानं एकमेकांची आपली ओळख झालेली आहे. एकमेकांमध्ये नकळत एक स्नेह निर्माण झालेला आहे. त्यामुळं मराठी भाषेसाठी जे काही होणार आहे, जे काही करणार आहे ते वाचक करणार आहे. त्यामुळे पुन्हा मूळ मुद्दा येतो तर त्या वाचन संस्कृतीशी निगडीतच मुद्दा आहे की साहित्यिकांनी, लेखकांनी, कवींनी, सगळ्यांनी काही लिहिलं, राजकारण्यांनी आपल्याला अभिजात दर्जा दिला, तरी सुद्धा हे वाचलं पाहिजे सगळ्यांनी. त्या वाचन संस्कृतीला बळ कसं मिळेल यासाठीही प्रयत्न झाले पाहिजे. राजकारण्यांकडनं काय होईल याविषयी आता तरी आपल्याला काही खात्री देता येत नाही. आता निवडणूक आपल्याकडे सुरू आहे, हे काही राजकीय व्यासपीठ नाही, पण निवडणुकीचा प्रचाराचा गदारोळ सुरू आहे. यामध्ये एकाही पक्षाने किंवा एखाद्याही उमेदवारानं आपल्या जाहीरनाम्यामध्ये मराठी भाषेसाठी काहीतरी करावं असं काही कोणी सांगितलंय असं माझ्या ऐकवात नाही, बघण्यात नाही. त्यामुळं आपल्यासारख्या सामान्य लोकांनीच, या मराठी माणसांनी या चळवळीला बळ दिलं पाहिजे. वाचन संस्कृती वाढली पाहिजे, वाचकांची संख्या वाढली पाहिजे, त्यातून मराठी विषयीचं प्रेम लोकांच्या मनात निर्माण झालं पाहिजे. आणि मग मी मराठी आहे, माझी भाषा मराठी आहे असा अभिमान लोक बाळगतील आणि मग जे आपल्याला सरकारचं बळ मिळणार आहे त्यातून आपण मराठी भाषा ही आटकेपार नेऊ. साताऱ्यात मराठी साम्राज्याची सत्ता असताना आपण आटकेपार गेलो होतो, आज आपण इथं साताऱ्यात बोलत आहोत. त्यामुळं ही मराठी भाषा पुन्हा आटकेपार जावी यासाठी आपण आपल्या सगळ्यांनी खारीचा वाटा उचलूया एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. तुम्हाला असं वाटलं असेल की मी आता बसून का बोलते, वय झालंय, माझा अनुभव जास्त, असं काही नाही आहे. शांतनू बरोबर वाईला आम्ही खेळायचो आणि त्याच्यानंतर एकदम फोटोतच बघायची वेळ आली. त्याचं खूप वाईट वाटतं. त्यांनी जे नाटक केलेलं होतं ते खरं बघायचं होतं पण नाही मिळालं बघायला. कोणीतरी मग अशी सत्र सुरू व्हायच्या आधी म्हणलं आधी जीवूया का, मला खूप बरं वाटलं. त्याचे दोन कारण. एक म्हणजे जेवल्याच्या सत्रानंतर बोलणं खूप सोपं असतं कारण लोकांचं लक्ष नसतं, कारण चिंतन करत असतात. पण आता या सत्रातलं माझं शेवटचं मी बोलणार आहे. तर मला असं बरेच वेळा प्रश्न पडतो की माणसं इतकी शेवटपर्यंत एखाद्या कार्यक्रमाला कशी बसतात. ते सातारचे आहेत म्हणून बसतायत का, असतील कदाचित. काही आम्ही पुस्तकप्रेमीच्या गटाचे आहेत म्हणून बसतात, म्हणून पण असतील. पण मी सगळ्यात धन्यवाद मोबाईलला देते, कारण बरीचशी कामं आपली मोबाईलवर झाली. पण मोबाईल बघताना कसं असतं की आपण मध्येच वर पण बघतो, मध्येच खाली बघतो. त्यामुळे मला माझ्यासारखेला वाटतं आपल्या लिहून घेतायत का काय किंवा काही विचार करतायत का काय असं. एकदम यांनी एकदम शरद पवार पंतप्रधान असं सगळं सनसनाटी केलं. मला पण बरं वाटलं, म्हणजे जागे झालो आपण सगळे. मग चिटणीसांनी कथाबीज दिलं पाहिजे असं काहीतरी बोलले, छान वाटलं. आता आपण काय बोलायचं असं माझ्याकडे मोठा प्रश्न पडला. इथे येण्याची खूप महत्वाचं कारण म्हणजे अश्विनीताई इथे भेटणार होत्या, ज्या पुण्याला मला भेटल्या नाही आणि माझं धाडस झालं नसतं, कारण तेव्हा तिथे मी त्यांना एकटीला भेटले असते. त्यांनी फोनवर माझ्यासारख्या एका नवीन क्षेत्रात पाऊल टाकलेलं, म्हणजे बालसाहित्य लिहायचं असं मी ठरवलं आणि एका प्रकाशकाला भेटले. त्या प्रकाशकाच्या मार्गदर्शक आहेत
आणि त्याने मला इतक्या प्रकारच्या त्यातल्या चुका सांगितल्या. हे इथे का, हे इथे का, याचा काय संबंध आहे, एकदम कुठे पात्र इथे आलं. मी गार झाले आणि माझ्या नातवाला अतिशय आनंद झाला की आपल्या आजीला कोणीतरी बोलतंय आणि दुसरं म्हणजे मराठी भाषेवरनं बोलतंय. तो म्हणता आता बघ, म्हणजे आता तुलाही दुरुस्त करायची वेळ आलेली आहे, तेव्हा तू आता जाशील तिथे बोलशील, ते काय बोलशील याचा विचार कर. तर हल्लीची मुलं म्हणजे या सगळ्या भाषेशी संबंधित आहेत म्हणून सांगते. जी गोष्ट मी मागच्या रविवारी पण सातारला सांगितली ती सगळी सांगणार नाही. म्हणजे आजकाल गोष्टी सुद्धा खूप विचारपूर्वक लिहाव्या लागतात. म्हणजे चलरे भोपळ्या टुणूक टुणूक ही गोष्ट सांगताना माझा नातू म्हणला म्हातारी वेडी होती. त्याच्यामध्ये मला असं वाटलं तो माझ्यावर पण आरोप करतोय. तर म्हणलं मी पण त्यातच आहे. हो म्हणला, तुझे केस पांढरे झालेत, लोक 4 ठिकाणी बोलायला बोलवतात, तर तुला लोकांना वाटतं तुझे केस पांढरे झालेत म्हणजे तू चांगलं बोलशील. तर म्हणलं मी ती गोष्ट तुला सांगते, अजिबात सांगू नको. सगळी म्हातारी लोक ही गोष्ट मला बिलकुल ऐकायची नाहीये, वेडी असतात. तर म्हणलं अरे का रे, अगं तिथून जर वाघ येणार होता तर आजी मी तिथून यायचंच कशाला ना. मी गोष्ट एवढ्यासाठी तुम्हाला सांगते की दर्जा म्हणजे हे सगळं ठीक आहे, पण आता आम्हाला जे काम करायचंय ना ते मुलांवर काम करायचंय. धरून चला की ती इंग्लिश माध्यमाच्या शाळेत जातात, कारण आता इतकं ते पुढं गेलंय ना की आमची मुलं कुठे जातात, आमची नातवंड आमच्या ताब्यात नाहीत हो, त्यांचा आईबाप निर्णय घेतात, या सदराखाली आम्ही मंडळी सुटतो. पण आता आम्ही मोठे झालो त्यामुळे आमच्या मुलांनी काय विचार करावा याच्यावर आमचं बंधन नाहीये. त्यामुळे जी श्यामची आई वाचून एकेकाळी आम्ही रडलो, आता मुलं असा प्रश्न विचारतात श्यामची आई मी वाचणार नाही. अत्यंत आपण त्या श्यामची आईने आजही घायाळ आहोत. पण मुलगा जेव्हा असं उत्तर देतो मी श्यामची आई वाचणार नाही, मला नाही आवडत, आजकाल माझी आई इतकी आहे का हळवी की असं म्हणणारी श्याम पायाला लागलेली धूळ पुसता येईल पण मनाला लागलेल्या धुळीचं काय, माझी आई मला 2 धपाटे देते. माझा थोडा राग आला त्या मुलाचा, पण खरं पण आहे. तर जेव्हा एखाद्या मुलाची भाषिक घडणजडण होत असते तेव्हा ती कशा प्रकारे करायची याचा विचार आम्ही केला पाहिजे आणि त्या प्रकारचं साहित्य निर्मिती आम्ही केलं पाहिजे. भाषेतली जी महत्वाची अंग आहेत की भाषा ऐकणं, मग ऐकल्यावर ऐकता ऐकता ती बोलणं, बोलल्यावर ती भाषा जे पुस्तकात आहे तेच म्हणजे भाषा, आपण जे बोलतो ते आहे. एक खूप छान कथा होती, नाव मला आठवत नाहीये, जबाब आएगा म्हणून. मी गोष्ट सांगणार नाही कारण आपला फार वेळ घेणार नाही. त्याच्यामध्ये असं सांगितलं की जे निसर्गात असतं तेच गोष्टीमध्ये असतं, जे गोष्टीमध्ये असतं तेच निसर्गामध्ये असतं. तर भाषेतलं हे वाचन ते कोणत्या प्रकारचं असलं पाहिजे. आणि सगळ्यात शेवटचा टप्पा म्हणजे लिहितं करणं. कुणाला लिहितं करणं, तर उद्याचे जे साहित्यिक घडणार आहेत, जे भाषेचं भरण पोषण करणार आहेत त्यांना लिहितं करणं. मग ते माध्यम कुठलं पण असू दे. मला असं वाटतं की अनेक ठिकाणी बघते, आता मगाशी व्याकरणाचा विषय निघाला, मग मी या बाबतीत काय करू शकते. मग मी म्हटलं आपण व्याकरणाचे खेळ तयार करूया. आणि असे 100-150 खेळ मी व्याकरणातल्या प्रत्येक घटकावर तयार केले. माझ्या असं लक्षात आलं की ज्या व्याकरणासाठी आमचा अट्टहास असतो, काही जण म्हणतात व्याकरण महत्वाचं नाही, तो मुद्दा वेगळा आहे, तर ते काम खूप सोपं झालं. दुसरा मुद्दा इंग्रजीबद्दल की त्याच्यामध्ये उकार काना मात्रा काहीच नाही, सोपं आहे लिहायला. पण मग सोप्या पद्धतीने हसत खेळत कसं शिकवता येईल ते मी एका शाळेत पाहिलं. माझी मुलगी आर्मीमध्ये मेजर, तर तिची मुलगी ज्या शाळेत जाते त्या बाई तिला पहिलीत असताना शिकवायच्या छोटी ई की मात्रा पहिली वेलांटी, बडी ई की मात्रा दुसरी वेलांटी, छोटा ऊ बडा ऊ. आता हे ज्या पद्धतीचं शिकवणं आहे म्हणजे आम्हाला दोन्ही ठिकाणी काम करायचं. म्हणजे मी आधी प्राध्यापक होते आणि सगळं ठरवून आम्ही एका खेड्यात कामाला गेलो आणि एकदम पहिलीच्या वर्गावर शिकवायला आले. आणि माझा अगदी म्हणजे आपल्याला शिकवता येतं, आपण शिकवणारे वगैरे एखाद्याला असं एक प्राध्यापक जो माज होता ना, म्हणजे माझ्या बाबतीत तो एकदम उतरला. तर जेव्हा मी एका छोट्या मुलाला विचारलं तू काय वाचतोस, तर ते माझ्या डोक्यात होता ना,
की लायब्ररी असते, खूप पुस्तकं असतात, अमुक असतं तमुक असतं. अजूनही जोपर्यंत खेड्यापाड्यामध्ये पाठ्यपुस्तकच जातं आणि त्याच्याकडे मूल फारसं लक्ष देत नाही तोपर्यंत मराठीची चिंता करायचं अजिबात कारण नाही. जोपर्यंत मुलांना शेतावरची गाणी येतात, जोपर्यंत मुलं निसर्ग वाचतात, जोपर्यंत मुलं आपल्या आईबाबांजवळ तिथे असतात, जोपर्यंत संध्याकाळच्या वेळी देवळामध्ये जाऊन एकत्र बसून काही बोलतात ऐकतात, तोपर्यंत मित्रांनो खरंच चिंता करू नका. कारण त्या मुलांनी मला जागेवर आणलं. मी त्याला म्हणलं, आपण तू काय वाचतोस? तो माझ्या तोंडाकडे बघत राहिला. काय वाचतात तुला माहित आहे? तर परत तो तसाच इस्त्री केल्यासारखा चेहरा. मग मी म्हंटल, अरे पुस्तकं नसतात का, खूप असे कागद असतात, त्यावर लिहिलेलं असतं, मग गोष्टी असतात, कविता असतात. तरी तो शांत. शेजारी एक झाड होतं. तो मला म्हणला, हे काय आहे? म्हटलं, हे झाड आहे. निदान अरे मला तेवढं तरी माहितीये असं मी मनात म्हटलं. मग म्हणलं, याचं नाव काय? माहित नाही. याला मोहर कधी येतो? नाही रे मला माहिती. याच्यावर कोणती पाखरं येतात? नाही माहिती. याचा उपयोग काय? नाही माहिती. मग तो म्हणला, जसं तुम्हाला हे वाचता येत नाही ना तसंच मला पण तुमचं पुस्तक वाचता. म्हणजे वाचन शब्दाचे अर्थ आम्हाला बदलले पाहिजे. माणसं वाचता येणं, निसर्ग वाचता येणं, पशु पक्षी प्राणी सगळं वाचता येणं, त्यांचं जीवनमान वाचता येणं, त्यांचं जगणं वाचता येणं, की ज्यांनी आम्हाला समृद्ध केलं. म्हणून बहिणाबाई सारखी म्हणते कवयित्री, अरे घरोटा घरोटा तुझ्यातून पळे पिठी, तसं तसं माझं गाणं पोटावरतून येतं. म्हणजे हे वरवरचं नको आहे. जे आम्ही वाचतो, जे आम्ही लिहितो, ज्याच्याबद्दल आम्ही बोलतो, ते असं आतून आलं पाहिजे, तर ते कायमस्वरूपी टिकेल. अभिजात शब्दाबद्दल सगळे जण बोलले, म्हणजे ते दर्जा मिळाला वगैरे सगळं झालं. मूळ अभिजात म्हणजे काय? अभिजात संगीत आम्ही म्हणतो, अभिजात साहित्य म्हणतो, अभिजात कला म्हणतो. म्हणजे ज्याच्यामध्ये एक प्रकारची प्राचीनता आहे, जे पूर्वापार खूप वर्षानुवर्ष चालत आलेलं आहे, जे खूप श्रेष्ठ आहे, ज्याच्यामध्ये एक सलगता आहे. म्हणजे मराठी भाषा ज्ञानेश्वरांच्या वेळेस सुरू झाली किंवा आधी सुरू झाली, मध्येच खंड पडला, मध्येच मराठी भाषा नव्हती परत सुरू झाली, तर नाही. म्हणजे त्याच्यामध्ये एक सलगता पाहिजे आणि स्वयंभूपणा पाहिजे. या निकषावर मराठीचं परीक्षण झालं आणि मग कळलं की याच्यामध्ये मराठी बसते. आणि एक दिवस जाहीर झालं. आम्हाला आंदोलन वगैरे काहीच नव्हतं, माहित नव्हतं. आम्ही खेड्यात राहतो, पण आमच्या बाजूला सगळी मराठी बोलणारी माणसं. मराठीचा अभिमान म्हणजे जे बोलतात त्याला अभिमान असतोच ना. त्याचा तो शिकला असता दुसरं कुठलं तरी, की हे नाही मला शिकायचं, हे असं काहीच नाही हो. पण मग मी ज्या मुलांपुढे उभी राहते, ज्या खेड्यापाड्यातूनही मराठी जगते आहे, त्यांची बोलीभाषा मला आली नाही, तर मी त्यांच्या भाषेला नावं ठेवेन. आणि जेव्हा मी त्यांच्या भाषेला नावं ठेवेन तेव्हा त्यांचा आत्मसन्मान दुखावतो आणि मुलं शिक्षणापासून दूर जातात. म्हणजे मी जेव्हा मी मुलाला विचारत नाही की काय बाबू तरी आई बेस हव का, कर्णबा आणलास का, तेव्हा त्याला बरं वाटतं की माझ्या बोलीत हे समोरची व्यक्ती बोलतेय. पण हे मी शिकायचं असतं. हे जर आपण समजून घेतलं तर मराठीच्या ज्या काही 52-56 बोली आहेत त्या जिवंत राहतील. कारण भाषा ही लोकांमध्ये जिवंत राहत असते, लोक तिला जिवंत ठेवत असतात. आणि नशिबाने अजून तो खेड्यापाड्यामध्ये जिवंत आहे. आणि त्यामुळे मला मात्र वाटतं मित्रांनो की आज तुम्ही आम्ही आहोतच. म्हणजे आपला आजी आजोबा म्हणून एक रोल आहे. मला वाटतं इथे सगळे 1-2-3 जण सोडले तर बाकी सगळे आम्ही सिनियर सिटीजन आहोत. आता तुम्ही मानता की नाही मला माहिती आहे, मी मानते, मी बसायचा चान्स घेतला. पण मग आम्हाला विचार केला पाहिजे या ठिकाणी. जसा आम्ही वाचायचा विचार करतो तसाच ठीक आहे, सगळ्या महाराष्ट्रासाठी नाही मी विचार करू शकणार, पण माझ्या आजूबाजूच्या ज्या काही 15-20 शाळा आहेत, ती मुलं आहेत, त्यांच्यासाठी मी काय करू शकेन. कारण शेवटी एकच पंक्ती असते ना, तीच म्हणते की इथला अंधार दूर झाला, मी प्रकाश दिला. तसं आपल्या पातळीवर जर आपण भाषेचा विचार केला. मागे एकदा तुम्हाला सगळ्यांना माहित असेल की शासन दरबारी भाषेचे 4 विभाग आहेत, माहित आहेत ना? बरं ठीक आहे, असू दे, भूक लागली. तर या म्हणजे हे विभाग वेगवेगळ्या पातळीवर काम करतात. मी राज्य मराठी विकास संस्थेमध्ये काम करत होते तेव्हा मला नवल वाटलं की मोडीचं भाषांतर आत्ताच्या मराठीमध्ये करतात. मग आम्ही आमच्या प्राचीन साहित्याचा गर्व करतो, गर्व बाळगलाच पाहिजे. अहो त्या काळामध्ये ज्ञानेश्वरांना वाटलं होतं की हिला तो दर्जा मिळाला पाहिजे, कारण समाज देत नव्हता. समाजामध्ये एक विशिष्ट भाषा एका वर्गाच्या हातामध्ये होती
म्हणून ज्ञानेश्वरांनी ती अमृताला जिंकणारी भाषा एवढंच नाही म्हटलं, तर संस्कृत काय देवानी केली आणि मराठी काय अशी तशी घडली हे ठणकावून सांगणारे लोककवी, लोकशिक्षक, लोकसाहित्यकार. म्हणूनच त्यांनी सांगितलं, लोकाधारे वर्तावे विश्व हे मोहरे लावावे. संवाद कौशल्य एका ओळीत सांगितलं, जे जे ये हृदयचे ते हृदय. त्याला वर्कशॉप घ्यायची गरज नाही. पण तिथपर्यंत आम्ही पोहोचू ते समजून घेऊन, मी मागे एका सभेमध्ये सांगितलेलं होतं की इंग्रजी भाषेची पर्यायी पुष्कळ पुस्तक असतात, 1, 2, 3, 4, 5, आणि त्यातलं कुठलं निवडायचं ही शाळा ठरवते, कारण अभ्यासक्रमाचा आराखडा तयार असतो, उद्दिष्ट तयार असतात. अशी मराठीची पुस्तकं का नाही? एकाच पुस्तकात सगळी खिचडी कशाला? ज्या टप्प्यावर मूल भाषा शिकते त्याला त्याच्या आजूबाजूची भाषा शिकू देणार, त्याच्या आजूबाजूची भाषा त्याला लिहिता येऊ देणार. आणि मग शेतीतून निर्माण होणारी जी भाषा आहे की जी मुलाच्या जवळची आहे, उसाचे शब्द वेगळे, आमच्याकडच्या नाचणीचे शब्द वेगळे, नारळाचे निगडीत असलेले शब्द वेगळे, केवढी समृद्धता आहे, केवढी समृद्धता आहे. ही समृद्धता जेव्हा आम्ही मुलाला जाणवून देऊ, अर्थातच ती मी त्याच्याच भाषेत सांगणार. मग मुलाला असं वाटेल, अरे बोलावे मराठीत, जगावे मराठीत, अशी तशी ही भाषा नाहीये. तेव्हा मित्रांनो, मला असं वाटतं की हे शिक्षणामध्ये आलं पाहिजे, मुलांच्या संदर्भामध्ये आलं पाहिजे. साहित्य निर्माण होतं त्या साहित्याच्या संदर्भामध्ये आलं पाहिजे. आपण जसे अनेक जण एकत्र येतो त्या संदर्भात आलं पाहिजे. मी शेवटचं एक उदाहरण देऊन थांबणार आहे, पण खरंच कोणी मोबाईल बघत नाहीये. ते उदाहरण असं आहे की परवा म्हणजे बरेच दिवसापूर्वी मी गाडीने पुण्याकडे येत होते आणि आमच्या बरोबर एक कॉलेज शिकणारी इंजिनिअरिंगची मुलगी होती, मराठीच होती, आणि पुलंचं असामी लावलेलं होतं. आणि आम्ही खूप हसत होतो, म्हणजे ड्रायव्हर सुद्धा हसत होता, माझे पुढे बसलेले हसत होते, मी हसत होते, आणि ती खूप त्रासली होती. तशी म्हणलं, तुला आवडलं नाही काय? आवडलं, पण काय समजत नाहीये हो ते विनोद. कदाचित तिचं बरोबर आहे ना. म्हणजे आज आम्हाला जे वाटतं की पुलं माहीत पाहिजे, हे माहीत पाहिजे, ते माहीत पाहिजे, ते माहीत पाहिजे, दयापवार माहीत पाहिजे, पण ही सगळी पिढी या साहित्यापासून तुटली आहे. त्यांना जर साहित्य जवळ आणायचं असेल तर आम्हाला काम करायला पाहिजे. त्यातलं एक काम थोडं जे मला वाटलं ते मी सुरू केलंय. अश्विनी ते बसले आहेत तर त्यांनी माफ करावं की आपली जी जुनी भाषा आहे, जे सगळे संत होऊन गेले, गाणं छान वाटतं ऐकायला. मध्ये आम्ही मॉरिशसला गेलो होतो, तिथे मराठी भाषा शिकवली जाते 5वा विषय म्हणून, आणि त्या मुलांनी कोकणातलं बाला नृत्य केलं. म्हणजे आमच्या इथे करतात त्याच्यापेक्षा छान. माझ्याकडे आहे, आपण याच्यावर दाखवता येत असलं तर बघूया. त्यांना ती भाषा कळत नव्हती, त्यांना त्यातलं अर्थ कळत नव्हता, पण त्यांना तो ताल इतका आवडला आणि जे त्यांनी नाचायला सुरुवात केली, अक्षरशः सगळ्या संमेलनातला उच्चांक तो. कारण लोककलेमध्ये आपण रमणारी माणसं, तर ती भाषा काय करता येईल. मध्ये मी रामदासांचं आत्माराम पुस्तक वाचायला घेतलं, म्हटलं बापरे हे किती अवघड आहे, किती अवघड आहे. त्याच्यावरचं प्रवचन पण वाचत होते, म्हटलं हे सुद्धा खूप अवघड आहे. मग काय करूया, माशीच शिवथरगडात जाऊन बसले ते, आणि म्हणजे साक्षात्कार वगैरे झाला का नाही असं काही म्हणणार नाही, पण तरी सुद्धा मला असं वाटलं की आपण आत्ताच्या मराठीत का नाही येते सांगू. म्हणून मी पहिल्या तिथल्या 5 ओव्या घेतल्या, त्याचा मराठीत अर्थ घेतला, आत्ताच्या संदर्भात त्याचं थोडंसं विवेचन केलं, आणि आत्ता मराठीत ही ओवी असती तर कशी असती असं त्याचं रूपांतर केलं. आणि मला माहित नाही कसं ते 186 ओव्यांचं करून झालं. आणि मग मी जेव्हा एखाद्या थोड्याशा कॉलेजवरील मुलाला सांगेन, अरे हे वाचले छान आहे, आपल्याच भाषेतले, तेव्हा त्याला बरं वाटेल की त्या भाषेशी पण माझं नातं आहे. म्हणजे दर्जामध्ये तिच्या जन्मापासून ती जशी जशी वाढत गेली, त्या सगळ्या टप्प्यावरची भाषा बदलत गेली, त्या सगळ्या भाषेशी नातं जोडणं हे आमचं काम आहे. मग ती ज्ञानेश्वरी असेल, ते नामदेवाचे अभंग असतील, अजून काहीही असेल, तर आम्ही नुसती टीका करून आम्हाला नाही चालणार की मुलं वाचत नाही. मुलांना काय हवंय, मुलं कुठल्या जगात आहेत, कुठल्या आव्हानांना तोंड देत आहेत, हे समजून जर आमची साहित्य निर्मिती झाली तर मुलं नक्की वाचतील. कारण मुलांना वाचायला आवडतं, आणि वाचन मग किती प्रकारचं असतं ते सांगितलं तर मुलं लिहायला लागतील. जो अनुभव मी आमच्या शाळेमध्ये घेतला, आणि तो अनुभव मला इतकं शिकवून गेला की एका मुलाला विचारलं, नेहमीचा शाळेतला निबंध तुला कोण व्हावंसं वाटतं.
मग आम्ही सांगतो इंजिनियर, डॉक्टर, वकील, शिक्षक कोणीही म्हणत नाही. मंत्री, आमदार, पंतप्रधान सगळं सांगतील, मध्ये शिक्षक येतच नाही. तर त्या मुलांनी लिहिलं तर मला सूर्य व्हावंसं वाटतं. जो अत्यंत गरीब वगैरे हे सगळी, त्यांना नको आपण लेबल लावायला. त्यांच्यात किती कल्पना शक्ती आहे, किती निर्मितीची क्षमता आहे, हे जोपर्यंत त्याला त्याच्यासाठी भाषा वापरायची असते, हे जोपर्यंत त्याच्या लक्षात आणून आम्ही देत नाही, तोवर 10 निबंध लिहून झाले क्रिएटिव्हिटी सुरू. त्यांनी त्याच्या निबंधामध्ये असं लिहिलं तर की माझी आई शहरातल्या बाया घालतात तसं तिच्याकडे चिरगुट नाही, म्हणजे कपडे नाही, स्वेटर नाही, पण मी जर सूर्य झालो तर मी आकाशात प्रकाश देईन आणि माझ्या आईला थंडी नाही वाजणार. आणि दुसरं त्याने कारण दिलं तर जर पाऊस पडल्यावर माझ्या आई लई भिजते, ती काकडायला लागते. मी जर सूर्य झालं तर मी ती शेतात काम करेल तेव्हा पडणारच नाही, मी रात्रीचं पडेल. आता इथे हे माझ्या कधीही लक्षात आलं नव्हतं. माझ्या दृष्टीने सूर्य प्रकाश देणारा ग्रह अमकं तमकं सगळं होतं, पण त्याच्या दृष्टीने त्याच्या गरिबीशी पेक्षा त्याच्या संवेदनशीलतेशी नातं जोडलेलं होतं. मित्रांनो, आपल्याला भाषा ही संवेदनशीलता निर्माण करण्यासाठी, ती वाढवण्यासाठी, त्याच्यामध्ये जागरूकता आणण्यासाठी वापरायची आहे असं मला वाटतं. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद रेणुताई. भाषा कशासाठी असावी याचं इतकं सुंदर उदाहरण देऊन तुम्ही सांगितलं आहे. 2 सत्कार राहिलेले आहेत आपले, तर मी अश्विनी ताईंना विनंती करते. संध्या चौगुले, हिरवाईसाठी प्रसिद्ध असलेल्या साताऱ्यातील. अनुजा कुलकर्णी, पुणे मराठी ग्रंथालय ची कार्यवाह आहे. अनुजा कुलकर्णी. Thank you so much.